चर्चा झाल्यानंतर औरंगजेब या मसलतीला आला की संभाजी महाराजांना ठार मारण्याची काही आवश्यकता नाही, त्याला सन्मानाने सोडून दिलं पाहिजे. तेव्हा वैदिक धर्माचे ठेकेदार पुढे आले आणि म्हणाले की तुझा आता संपला असेल तर आमचे गुन्हे आता आम्ही सुरू करतो. कारण गुन्हेगार कोण आहे? संभाजी आता तुझ्या मुसलमान धर्माचा गुन्हेगार नसेल, पण संभाजी आमच्या वैदिक धर्माचा गुन्हेगार आहे. त्याने शेतकऱ्याची बाजू घेतलेली आहे, गुन्हा नंबर 1. दुसरा गुन्हा, त्यांनी शेतकऱ्याच्या शेतीला धरण बांधून पाणी दिलेलं आहे. तिसरा गुन्हा, त्यांनी समुद्र पर्यटन केलेलं आहे, जहाज निर्माण केलेली आहेत, आरमार निर्माण केलेला आहे. चौथा गुन्हा, त्यांनी स्त्रियाची बाजू घेऊन स्त्रीला सन्मान देऊन तिला महाराणी बनवलेला आहे. पाचवा गुन्हा, संस्कृतचा अध्ययन करून धर्मशास्त्रावर भाष्य केलेला आहे. ह्या 6 गुन्ह्याच्या अनुलक्षून मनुस्मृती या कॉन्स्टिट्यूशन मध्ये जे गुन्हे सांगितलेले आहेत ते आता आम्ही संभाजीला कलम लागू करत आहोत. आणि वैदिक धर्मानुसार संभाजी महाराजांची हत्या त्या ठिकाणी झालेली आहे. संभाजी महाराजांची हत्या झाल्यानंतर औरंगजेबाला एवढा पश्चाताप झाला की त्याचं मृत्यूपत्र उपलब्ध आहे. औरंगजेब मेल्यानंतर त्याच्या उशीखाली हे फारसी भाषेतलं मृत्यूपत्र सापडलं. इंडिया लायब्ररीमध्ये 1320 क्रमांकाचं आज हे पत्र तुम्हाला पाहायला उपलब्ध आहे. जदुनाथ सरकार आणि मोगल हिस्ट्रीमध्ये ते छापलेलं आहे. त्या पत्रात 12 कलम आहेत. एक कलम औरंगजेबाने असं घातलेलं आहे की मी एवढा नादान आणि मूर्ख माणूस आहे की एका अत्यंत पुण्यवान माणसाची माझ्याकडून गफलतीने हत्या झालेली आहे, म्हणजे संभाजीची हत्या झालेली आहे. औरंगजेब असं म्हणतो, तो अल्लाहला आपल्या लोकांना अशी विनंती करत आहे की माझ्या मृत्यूनंतर माझ्या प्रेताचं दफन करत असताना माझ्या डोक्यावर तुम्ही कपडा घालू नका, बोडक्या डोक्याने मला तुम्ही दफन करा, असं कलम औरंगजेबाने घातलेलं आहे. कारण इस्लाममध्ये अशी समजूत आहे की पाप जर घडला असेल, पापी माणसाला उड्या डोक्याने दफन केलं, अल्लाह त्याला माफ करतो असं कुराणमध्ये सांगितलेलं असल्यामुळे माझ्या हातून एका दैदिप्यमान तेजस्वी राजाची हत्या झालेली आहे याचं शल्य शेवटपर्यंत औरंगजेबाला पोचत होतं. त्याने ते आपल्या त्या मृत्यूपत्रामध्ये लिहून ठेवलेलं आहे. पण औरंगजेबाने संभाजी महाराजांना मारलेलं नाही. ज्या वैदिक धर्माच्या ठेकेदाराच्या विरोधात विद्रोह छत्रपती संभाजी महाराजांनी उभा केला होता, त्या धर्माच्या ठेकेदाराने अत्यंत विकृत पद्धतीने संभाजी महाराजांचा खून केलेला आहे. आणि संभाजी महाराजांचा खून करून आज संभाजी आणि शिवाजींच्या मावळ्यांना आपल्या रक्तात पुन्हा एकदा भूमी भिजवण्याकरता प्रेरित करण्यासाठी हेच धर्मवीर संभाजी, हेच हिंदू धर्माचे ठेकेदार आणि रक्षक शिवाजी अशा प्रकारची चर्चा करून आमच्या मावळ्यांना, तरुणांना आणि तरुणींना गुमराह करत आहेत. त्यापासून अत्यंत आपण सावध आणि सजग राहण्याची भावंडांनो नितांत अशा प्रकारची अपेक्षा आहे. विषय अत्यंत मोठा असून आपण कमी शब्दामध्ये या गोष्टी समजून घ्या की स्वतंत्र राज्यघटना लिहिणारे, धर्माचे अभ्यासक, 4 ग्रंथ, 23 उपग्रंथाचं लिखाण, एवढंच नव्हे तर 8 भाषाचे जाणकार भाष्यकार अशा प्रकारची अत्यंत उज्ज्वल, दैदिप्यमान, तेजस्वी, चारित्र्य संपन्न राजा अशा प्रकारची संभाजी महाराजांची प्रतिमा आपण आपल्या मस्तकामध्ये गोंधून घेऊया. त्याशिवाय शिवाजी महाराजांना अभिप्रेत असलेला लढा आज आपण निर्माण करू शकणार नाही.